नमस्कार, मी श्रुती राहुल. TV9 मराठीच्या सकाळच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या 100 घडामोडींचा आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 मध्ये. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील 2 नेते महायुतीच्या गळाला लागण्याची शक्यता. सुधाकर बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतली तर ठाकरेंचे महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या कन्येच्या लग्नाला एकनाथ शिंदेंची उपस्थिती. पालिकेतील रिक्त पद भरण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलो. सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण. पैसा फेको तमाशा देखो असं आताचं राजकारण सुरू. स्वार्थासाठी दुसरीकडे जातात, वरून माझ्या विरोधात बोलतात. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही येत्या 8 दिवसात कळेल. मंत्री गिरीश महाजन यांचं सूचक वक्तव्य. ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर. ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे. गिरीश महाजनांचा टोला. गिरीश महाजन यांचं स्वतःचं कर्तृत्व काय? दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष सुजवायचा. हा माणूस पैसा आणि पोलिसांच्या बळावर बाळासाहेबांची शिवसेना जमीनदोस्त करायला निघालाय. राऊतांची ट्विट करत महाजनांवर टीका. माझ्या सख्या भाच्याला गिरीश महाजन यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवलं. त्याला विनाकारण 7 वर्ष कारागृहात काढावी लागली. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर आरोप. राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार. बैठकीत राज्याचा आढावा घेतला जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील मंत्र्यांची आज बैठक. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची वेगळी बैठक होणार. विचारधारा वेगळी पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्र. सुखदुःखात एकमेकांसोबत आहोत. शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया. आने वाला पल जाने वाला है साहेब, एकतर तुम्ही नाहीतर मी दिल्लीला जाणार. अंबादास दानवेंचं चंद्रकांत खैरेंना उद्देशून वक्तव्य. विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार. माझ्या मुलाला सांगतो टेंडरमधून बाहेर व्हा. आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं. संजय शिरसाट यांचं आव्हान. संजय शिरसाटांनी 5 पार्टनरची नावं सांगावी. अधिकाऱ्यांनी टेंडरमधील अटी काढल्या. शिरसाटांनी मंत्रिपदाचा वापर त्यासाठी केला. अंबादास दानवेंचा आरोप. मी थोडा चक्रम माणूस, तुमच्या घराला आग लावायलाही कमी करणार नाही. विट्स हॉटेलवरून झालेल्या आरोपांनंतर संजय शिरसाट यांचा विरोधकांना इशारा. माझ्याकडून फक्त प्रश्न उपस्थित, मी आरोप केले नाही. सत्तेचा राजकीय गैरवापर करून राज्याची लूट करू नका. शिरसाटांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजना आणली तेव्हा आमच्याकडे वेळ कमी होता. काही गोष्टी चुकीच्या घडल्यात. सरसकट लाभ देणं चूक होतं. अर्थमंत्री अजित पवारांकडून कबुली. अजित पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतात. आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का? लक्ष्मण हाकेंची सलग 3ऱ्या दिवशी अजित पवारांवर टीका. ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाणारा भोरट्या. पात्रता नसताना मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्व पदरात पाडलं. अमोल मिटकरींचा पुन्हा लक्ष्मण हाकेंवर निशाणा. तर मला बदनाम करणं हाच मिटकरींचा एक कलमी कार्यक्रम. आमचे कार्यकर्ते मिटकरींवर 10 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करतील. हाकेंचा मिटकरींवर पलटवार. पालकमंत्री येतात जातात, काही अडलंय का? फडणवीसांचं वक्तव्य. तर मंत्रिमंडळाशिवायही काही अडलेलं नाही. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांची टीका. पालकमंत्र्यांमुळे काही अडत नसेल तर मग बाकीच्या जिल्ह्यात पालकमंत्री का नेमले? बाळासाहेब थोरात यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल. बाहेरच्या मंत्र्यांनं नाशिक पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरणं म्हणजे स्वार्थ. कुंभमेळ्याच्या बजेटमधील मलिदा खाण्यासाठी पालकमंत्रीपदाचा आग्रह. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा. कुणी आडवा गेल्यास आडवा केल्याशिवाय राहणार नाही. भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा. तर तटकरेंची उलटी गिनती सुरू. पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर पहा. महेंद्र थोरवेही आक्रमक. रायगडमध्ये कलियुगातील मुघलांच्या वंशजांनी गरळ ओकली. महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी अवकातीत राहावं. सुनील तटकरेंवरील टीकेनंतर आनंद परांजपे यांच्याकडून पलटवार. तटकरेंची अवकात जनतेला माहिती आहे. परांजपेंचा बोलवता धनी तटकरे. त्यांनी बालिश बुद्धीचा उपयोग केलाय. परांजपेंच्या टीकेवर महेंद्र दळवी यांचा पलटवार. विरोधक नकारात्मक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचा विरोधकांवर निशाणा. मुरजी पटेल यांच्याकडून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार. अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानं त्यांचं कौतुक. मंत्री उदय सामंत यांच्याकडूनही फोनवरून अशोक सराफ यांचं कौतुक. ईदला आमचा विरोध नाही, ती साजरी केली पाहिजे. मात्र गोहत्या करून ईद साजरी होऊ नये. राज्यात गोहत्या आम्हाला मान्य नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. गोसेवा आयोगाकडून एफएमसी मार्केटच्या सर्व सभापतींना विनंती वजापत्र. गोवंशबंदी कायद्याचं उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना. अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त. गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही अधिकाऱ्याचा जबाब. हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही. कोर्टाचं निरीक्षण.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन. गोपीनाथ गडावर मंत्री पंकजा मुंडेंकडून तयारीचा आढावा. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या समाधीवर होणार नतमस्तक. आयोगाचा सदस्य होण्याआधी पक्षाचा सदस्य व्हा अशी चाकणकरांची अट. राज्य महिला आयोग हा राजकारण प्रेरित. चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवा, असीम सरोदे यांची टीका. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रासह आमची इच्छा. भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येतील असा आमचा सकारात्मक विचार. सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना. प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यात होण्याची शक्यता. महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली. अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप नाही. अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फाईल जात नाहीत. सूत्रांची माहिती. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर नाराज असल्याची चर्चा. निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते. खेडेकर यांची पोस्ट व्हायरल. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यात किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर अनुपस्थित. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस. 2 दिवसात समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर कारवाईचा इशारा. पंकजा मुंडे यांच्या हस्ते कापडी पिशवी वेंडिंग मशीनचं उद्घाटन. पर्यावरण दिनानिमित्तानं जागतिक पर्यावरण सप्ताहाचं आयोजन. परळी वैजनाथ मंदिर परिसरात कापडी पिशवी वेंडिंग मशीनमध्ये 10 रुपये टाकत पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन. पुण्यात प्रताप सरनाईकांविरोधात मनसेची बॅनरबाजी. बॅनरवर कवितेच्या माध्यमातून सरनाईकांवर टीका. हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा बनली असं वक्तव्य मंत्री सरनाईकांनी केलं होतं. आयपीएलच्या 18व्या हंगामाचा आज अंतिम सामना. अहमदाबादच्या मैदानावर बंगळुरू आणि पंजाब आमने सामने. मात्र सामन्यावर पावसाचं सावट. भिवंडीतल्या पडघा बोरिवली गावात एटीएसची कारवाई. दहशतवादी हालचालींचा एटीएसला संशय. एटीएसकडून दोघांना अटक. 10 जण ताब्यात. पहाटेपासून सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन नंतर कारवाई. भिवंडीतील पडघा बोरिवलीत एटीएसकडून 22 जणांच्या घरी मोठं सर्च ऑपरेशन. छाप्यादरम्यान घरातील 7 सदस्य नव्हते. दोघं हज यात्रेसाठी गेल्याची माहिती. पकडलेले बहुतांश सदस्य सिमी संघटनेचे. पडघा बोरिवलीतील सर्च ऑपरेशनमध्ये एटीएसकडून तलवार, सुरा, मोबाईल जप्त. देशात घातपाताचा कट असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कारवाई. तरुणांना धर्मांध बनवण्यासाठी वापरली जाणारी कागदपत्रही ताब्यात. निलेश चव्हाणच्या घरातून हस्तगत केलेले 3 मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले. शशांक, लता आणि करिश्मा हगवणे या तिघांचे मोबाईल निलेशच्या घरातून जप्त. किल्ला कोर्टाकडून रणजित कासेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कासलेकडून कोर्टाबाहेर. सरकारविरोधात इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा. रवी वर्माला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी रवी वर्मा सध्या अटकेत. महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि शेतमजूर युनियनच्या वतीनं मोर्चा. गायरान जमिनी, वनजमिनी, देवस्थानच्या जमिनी, हस्तांतरित जमिनी नावावर होत नसल्यानं मोर्चा. उजनी धरणातून सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन दुहेरी पाईपलाईनला गळती नाही. प्रशासनाचं स्पष्टीकरण. नवीन पाईपलाईनची लांबोटी इथे वॉशआउट चाचणी. उजनी ते लांबोटीपर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचलं. चाचणीतून स्पष्ट झाल्याची प्रशासनाची माहिती. बीडमध्ये ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी गर्भपिशवी काढली. गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश. बोरिवलीतील ओपल कन्व्हेन्शन सेंटर हॉलवर बीएमसीचा बुलडोझर. बेकायदेशीर ओपल कन्व्हेन्शन सेंटर हॉल जमीनदोस्त. न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई. धुळे महानगरपालिकेचा पाचकंदील परिसरातील अतिक्रमणावर हातोडा. पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामं हटवली. वसई विरार महापालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सज्ज. पालिका हद्दीत 6 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू. जूनमध्ये साधारण पाऊस राहण्याचा नागपूर हवामान विभागाचा अंदाज. पावसाचा 4 ते 5 दिवस सध्या तरी अंदाज नाही. तापमानात थोडी वाढ होण्याचा इशारा. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर अकोल्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा. सोलापूरचा ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. मे महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदाच तलाव पूर्ण भरला. तलावाची साठवण क्षमता 3 टीएमसी. 155 वर्षापासून शहराला तलावातून पाणी पुरवठा. पुण्यातील डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावरील पूल कोसळला. महाळुंगे पडबळ ते गिरवली जाण्यासाठी याच पुलाचा वापर केला जात होता. परिसरातील 8 गावांचा संपर्क तुटला. मुसळधार पाऊस आणि पूल जीर्ण झाल्यानंच पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज. नंदुरबार जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 150 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा. जळगाव जिल्ह्यात ज्वारी, मका, बाजरी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीच्या मुदतीत वाढ. आतापर्यंत 9337 शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी. वाशिम जिल्ह्यात अवैध एसटीबीटी बियाणांच्या कृषी सेवा केंद्रावर छापा. शिवणी दलेरपूर गावातील माऊली कृषी सेवा केंद्रात छापा. कृषी केंद्र चालक गैरहजर असल्यानं दुकान सील. बियाणं अवैधपणे राज्यात आणण्याचा प्रयत्न पुन्हा उघड. धुळ्यात मालेगाव रोडवरील रेल्वे फाटकावर एसटी बस नादुरुस्त. रेल्वे कर्मचाऱ्यांची धावपळ. मोठा अनर्थ टळला.
जळगावात भागपूर सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी मुदत संपलेल्या निर्लेखित वाहनांचा वापर, जलसंपदा विभागाकडे तक्रार करूनही कुठलीही कारवाई नाही. धुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह चौकातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर. या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातील हडपसरमधील